नमस्कार, मी गौतमी शिकलगार. तरुण भारत डिजिटलच्या आजच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत. शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार गायकवाडांची धमकी आली आहे. कर्नाटक बोर्डाच्या 10वीच्या निकालातून मराठी शब्द गायब, सीमा भागात प्रचंड संताप व्यक्त. व्याजाच्या पैशांसाठी महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला कोल्हापुरात अटक. कोल्हापूर पन्हाळा रोडवर 3 गाड्यांची टक्कर, फॉर्च्युनर गाडी रस्त्यातच पलटली आहे. आणि कोवाडमध्ये पोरांची लग्न ठरेनात, मूलभूत सोयींसाठी तरुणांनी केली पोस्टरबाजी. पाहुयात यासह जिल्ह्यातल्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी सविस्तर. बुलेटिनच्या सुरुवातीला दिवसभरातली एक अत्यंत महत्त्वाची आणि भयंकर बातमी आहे. प्रसिद्ध साहित्यिक गोविंद पानसरे यांच्या शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. पानसरेंचं काय झालं माहित आहे ना, असे धमकीचे शब्द वापरल्याचा दावा आंबी यांनी केलाय. बघूया नेमका प्रकार काय आहे. मध्यरात्री मला त्यांचा फोन आला होता. सुरुवातीला त्यांचं असं म्हणणं होतं की शिवाजी कोण होता हे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये तुम्ही शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला आहे. त्यावेळेला मी त्यांना विनंती केली की तुम्ही अगोदर पुस्तक वाचा. पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला जो गैरसमज झालेला आहे तो निघून जाईल. तसेच शिवाजी महाराजांच्या नावातले जे जी आहे हे आदरार्थीच आहे, त्यामुळं अनादर करणं हा हेतू नाही आहे आणि एकेरी उल्लेख सुद्धा तो नाहीये. या प्रकाराचा डॉक्टर मेघा पानसरे यांनी तीव्र निषेध केला असून विचारांना कधीही मारता येत नाही. आमदारांनी आधी पुस्तक वाचावं या शब्दात त्यांना सुनावले. काय म्हणाल्यात त्या नेमकं पाहूयात. कॉम्रेड पानसरेंनी लिहिलेलं शिवाजी कोण होता हे पुस्तक 80च्या दशकापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पसरलेलं आहे. त्याच्या लाखो प्रती लोकांनी वाचलेले आहेत, अजून वाचतायत आणि वाटल्या जात आहेत. आणि त्यांनी जो विचार सांगितलेला आहे तो विचार मारता येत नाही. त्या विचारावर कोणताही प्रतिक्रिया, त्याला कोणतंही दुसरं तुल्यबल विचार नाही, म्हणून अशा पद्धतीचा विचार केला जातो असं मला वाटतं. त्यांनी स्वतः हे पुस्तक वाचलंय असं मला वाटत नाही. केवळ पुस्तकाचं टायटल, नाव बघून त्यांनी अशा पद्धतीची भाषा केलेली आहे. माझं आव्हान आहे की त्यांनी हे पुस्तक आधी वाचावं. कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या निकालानंतर वाद निर्माण झालाय. मराठी माध्यमातून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या निकालात मराठी हा शब्द टाळल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकारावर मराठी भाषिकांनी नाराजी व्यक्त केली असून हा जाणीवपूर्वक प्रकार असल्याचा आरोप देखील होतोय. यावर सीमा भागातून मराठी संपवण्याचा डाव असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र एकीकरण समिती सदस्य शुभम शेळके यांनी दिली आहे. नेमकं काय म्हणाले शुभम शेळके पाहूयात. शिक्षण क्षेत्रासारख्या क्षेत्रामध्ये सुद्धा कर्नाटक सरकारनं आपली मराठी द्वेष्टी भूमिका आणि आपली प्रवृत्ती दाखवण्याचं काम केलेलं आहे. कर्नाटक सरकारच्या 10वीच्या निकालांमध्ये सीमा भागातल्या विद्यार्थ्यांच्या जी निकाल पत्रिका आहे त्याच्यामधला मराठी हा शब्दच गायब केलाय आणि तो ब्लँक ठेवून त्याच्यासमोर फक्त मार्क घातलेले आहेत आणि बाकी इतर भाषा घालून त्यांच्यासमोर सगळे ते व्यवस्थित बाकीचे मार्क घातलेले आहेत. यावरून खऱ्या अर्थानं कर्नाटक सरकारचा मराठी द्वेष त्या ठिकाणी परत एकदा दिसून येतोय. सीमा भागात मराठीचं अस्तित्वच नाही हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न कर्नाटक सरकार करत आहे, पण याला काही अर्थ नाही आहे. त्यांनी किती झापण्याचा प्रयत्न केला तरी सीमा भागातली मराठी माणसं आणि मराठी भाषा ही तशीच अबाधित राहणार आहे. आम्ही ह्या चळवळीला पूर्णत्वाला घेऊन गेल्याशिवाय शांत बसणार नाही हे परत एकदा ठणकावून मी कर्नाटक सरकारला सांगतोय. आणि मराठीबद्दल त्यांनी हा जो प्रकार केलाय त्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि महाराष्ट्र सरकारनं याची दखल घेऊन याची तक्रार केंद्रात करावी आणि अभिजात मराठीला कुठेतरी पुसण्याचा जो प्रयत्न त्यांनी चालू केलाय तो थांबवावा अशी विनंती करतोय. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र. कोल्हापूर जिल्ह्यात माळुसकीला काळिंब फासणारी घटना समोर आली आहे. गडमुडशिंगीतील अमित सावंत या खासगी सावकारानं व्याजाने दिलेल्या पैशांच्या वसुलीसाठी एका महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पीडित महिलेने 2013 मध्ये 2 लाख रुपये व्याजाने घेतले होते. याची परतफेड केल्यानंतरही अमितने अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिलाय. अखेर पीडितीने गांधीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी नराधम अमित सावंतला अटक केली. त्यांना अत्याचार केलाय, त्याच्याकडून पैसे घेतले होते. माझ्या घरची अडचण थोडी होती, त्यासाठी त्यानं मला पैसे दिलेला म्हणजे की व्याजानं 10% देतो असं बोलला आणि महिन्याला परत कर बोलला. पण मी त्याला 2-3 महिने दिलं व्यवस्थित, मुद्दल व्याज त्याला दिलं. पण काही घरी अडचण असल्यामुळे मी त्याला 1 महिना देऊ शकले नाही, 2 महिने देऊ शकले नाही. त्याचा फायदा त्यानं घेऊन घरी माझ्या कोणी नसताना
तो माझ्या जवळ येऊन माझ्यावर अत्याचार केला. पीडित महिला आहे, तुझे मी व्हिडिओ व्हायरल करेल असं तसं म्हणून तिला धमकावून तिच्याशी वारंवार ह्याच गोष्टी करत होत्या. परंतु ती पीडित महिला आहे, तिने तिच्या घरच्यांना विश्वास घेऊन ही हकीकत सांगून त्यानंतर पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे. तर यामध्ये गांधीनगर पोलीस स्टेशन गुन्हा नोंद क्रमांक 144/2026, BNS कलम 64, 77, 351, 2, त्याचप्रमाणे सावकार कायदा कलम 39, कलम 45 अन्वये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. तर या गुन्ह्यातील आरोपी आम्ही हा तात्काळ अटक करून त्याला मान्य न्यायालया समक्ष हजर केलेला आहे. कोल्हापूर पन्हाळा मार्गावर केरलीजवळ गाड्यांच्या ओव्हरटेकिंगच्या नादात एक भीषण अपघात झालाय. पन्हाळ्याहून कोल्हापूरकडे येणाऱ्या एका भरधाव फॉर्च्युनर गाडीने समोरून येणाऱ्या वॅगनार आणि दुसऱ्या एका गाडीला जोरदार धडक दिली आहे. ही धडक इतकी भीषण होती की फॉर्च्युनर गाडी रस्त्यातच उलटली. या अपघातात तिन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालं असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले. चंदगड तालुक्यातील कोवाडमध्ये एक विदारक समस्या समोर आली आहे. गावात रस्ते खराब, पाण्याची अस्वच्छता आणि नागरी सुविधांचा अभाव असल्यामुळे मुलीकडचे लोक या गावातील मुलांना आपली मुलगीच द्यायला तयार नाहीयेत. अशा गावात पोरगी देऊन काय माझ्या पोरीची वाट लावू काय असे प्रश्न विचारत तरुणांनी गावात चक्क पोस्टरबाजी केली आहे. मूलभूत सुविधांच्या अभावाचा थेट परिणाम तरुणांच्या वैयक्तिक आयुष्यावर होत असल्यानं ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट आहे. कोवाड बाजारपेठेजवळ उभे आहे. कोवाड म्हणजे चंदगड तालुक्यातील नावाजलेली बाजारपेठ. आता बाजारपेठेत बघितला तर आपण सामाजिक कार्य करताना कोवाड बाजारपेठेत कोवाड गावात सामाजिक प्रश्न ऐरणीवर आलेले दिसतात. तर गावात पाण्याची सोय नाही. सोय नाही म्हटलं तर अशुद्ध पाणी पुरवठा होतो आहे. कचऱ्याचं प्रमाण भरपूर झालेलं आहे. कचऱ्याचं नियोजन नाही, सांडपाण्याचं नियोजन नाही, रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत. बोर्ड बघितला ना तर कोवाडमधले कमीत कमी 200-250 पोरांची लग्न जमायचं मुश्किल झालं आहे. हा प्रश्न तात्काळ प्रशासनाने लक्ष घालून दूर करावा. अन्यथा ज्या पोरांची लग्न होत नाही आहेत ती पोरं जिल्हा प्रशासनासमोर आल्याशिवाय राहणार नाहीत. भुदरगड तालुक्यातील दुर्गम बेडू धनगरवाडा इथं राहणाऱ्या 80 वर्षीय सावित्री झोरे यांच्या आयुष्यात अखेर उजेड आलाय. पती आणि मुलाच्या निधनानंतर अंधारात दिवस काढणाऱ्या या आजींची व्यथा जाणून घेत हेल्पिंग हँड्स फाउंडेशनने पुढाकार घेतला. संस्थेच्या वतीने आजींना सोलर सेट आणि जीवनावश्यक वस्तूंची किट देण्यात आली. सोलर दिवे लागताच सावित्री आजी भारावून गेल्या आणि आता मला अंधाराची भीती वाटणार नाही अशा शब्दात त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकानं आज लिशा हॉटेल ते सदर बाजार चौक परिसरात संयुक्त कारवाई केली आहे. या मोहिमेत 4 अनधिकृत शेड्स आणि 2 हातगाड्या जप्त करण्यात आल्या, तर 7 विक्रेत्यांनी कारवाईच्या भीतीनं स्वतःहून अतिक्रमण काढून घेतलंय. अनधिकृत फेरीवाले आणि रस्त्यावरील शेड्सवर यापुढेही कडक कारवाई सुरूच राहील असा इशारा महापालिकेने दिलाय. तर या होत्या आजच्या जिल्ह्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच वेगवान आणि अचूक अपडेट्ससाठी पाहत रहा तरुण भारत डिजिटल कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.